मंडळी, चेहऱ्यावर जर खूप फॅट्स असतील, चेहरा पफी असेल तर तुम्ही वयापेक्षा मोठे दिसायला लागता। फोटोमध्ये सुद्धा चेहरा तुमचा अजूनच मोठा वाटतो। पण चेहरा जर स्लिम असेल, चेहऱ्यावर कमी फॅट्स असतील तर तो अट्रॅक्टिव्ह वाटतो। पण तुम्ही म्हणाल की वजन जास्त असेल तर चेहरा आपोआप फुगतोच। बरोबर आहे, पण वजन जास्त असून सुद्धा चेहऱ्याचे फॅट्स कमी करता येतात, पण जर तुम्ही ठरवलं तर त्यासाठी कोणत्या एक्सरसाइज आहेत आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची जेणेकरून तुमचा चेहरा बारीक अट्रॅक्टिव्ह दिसेल, हेच या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी, अनेक जणांचं असं असतं की वजन फार काही वाढलेलं नसतं, मात्र चेहरा खूप भरलेला दिसतो आणि खरं सांगायचं तर कोणाचंही लक्ष सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्याकडेच जातं। त्यामुळे शरीर ठीकठाक असेल आणि जर चेहरा फुगलेला सुजलेला दिसत असेल तर आपण प्रत्यक्षात आहोत त्यापेक्षा जाड दिसतो आणि वय लहान असेल तरी आपण मोठे वाटायला लागतो। आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे अनुभवलं सुद्धा असेल। फोटो काढला की तुम्हाला वाटतं की अरे बाबा, आपला चेहरा सगळ्यांपेक्षा इतका मोठा का दिसतोय, किंवा काही लोक सरळ येऊन विचारतात वजन वाढले का। पण प्रत्येक वेळी त्यामागचं कारण फक्त वजन वाढतं असं नसतं, दुसरी पण यामागे कारणं असतात। आता तुम्ही म्हणाल की चेहरा एवढा फुगतोच का? हां, वजन वाढलं तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतोच, पण त्याशिवाय जास्त मीठ खाणं, फास्ट फूड खाणं, कमी पाणी पिणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, नीट झोप न होणं किंवा सततचा स्ट्रेस यामुळे सुद्धा चेहरा तुमचा फुगलेला दिसू शकतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि लवकर उठणं। झोप जर तुमची अर्धी झाली तर चेहरा तुमचा कधीच फ्रेश वाटत नाही आणि त्यामुळे तुमचा चेहरा दिवसभर पफी आणि सुजल्यासारखा वाटतो। आता वजन कमी करून करून डोकं कमी व्हायची वेळ येते, पण वजन काही कमी होत नसतं। तर ॲटलिस्ट चेहऱ्याकडे लक्ष द्या की जेणेकरून तो कसा अट्रॅक्टिव्ह दिसेल। मी असे बरेच जण बघितलेले आहेत की जे वजन जास्त असतं पण चेहरा इतका अट्रॅक्टिव्ह असतो की शरीराकडे त्यांच्या खूप कमी लक्ष जातं। त्यामुळे चेहऱ्याकडे थोडं लक्ष द्या। वजन कमी न होता चेहरा स्लिम दिसू शकतो का? हो, नक्कीच दिसू शकतो। कारण आपण जेव्हा वजन मोजतो तेव्हा काट्यावर लगेच फरक दिसेल असं नाही, पण काही चांगल्या सवयी लावल्या, खाण्यात थोडेफार बदल केले तर चेहऱ्यावरची सूज नक्की कमी होऊ शकते। आणि सूज कमी झाली म्हणजे चरबी कमी झाली की चेहरा आपोआप जास्त शार्प आणि स्लिम दिसायला लागतो। आता मी तुम्हाला काही एक्सरसाइज सांगते जे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा, पण करा। कारण योग्य एक्सरसाइज आणि थोडी पथ्य पाळली तर हे नक्की शक्य आहे। नाहीतर चेहऱ्याचे व्यायाम कराल आणि रोज पिझ्झा बर्गर खाल तर असं नाही होणार आहे। तर ते व्यायाम कोणते आहे तुम्हाला सांगते आणि यामुळे नक्कीच तुमचा चेहरा टाईट आणि शार्प होण्यासाठी हेल्प होईल। सगळ्यात पहिली एक्सरसाइज म्हणजे चिन लिफ्ट। डोकं वर करून छताकडे बघायचं आहे आणि किस करत असल्यासारखं ओठ पुढे करायचं आहे। दाखवते। आता दुसरा एक्सरसाइज आहे तो म्हणजे फिश सारखा तुम्हाला तुमचे गाल करायचे आहेत। मी तुम्हाला सांगते, गाल आत ओढून माशासारखा चेहरा तुम्हाला करायचा आहे आणि तसं 10 सेकंड होल्ड करायचं आहे। थर्ड एक्सरसाइज म्हणजे चिक पफ एक्सरसाइज। तोंडात हवा भरायची आहे आणि ती एका गालातून दुसऱ्या गालात फिरवायची आहे, लाईक दिस, ओके। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज किमान अर्धा तास चालणं, कारण एकूण शरीराचं जे फॅट्स असतं ते कमी झालं की ॲटोमॅटिक तुमचं हे स्लिम होतं। सो या गोष्टी आहेत त्यावर नक्की थोडं लक्ष द्या, थोडं सिरियसली हे एक्सरसाइज तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल। काही जणांचा फेस आधीपासूनच बारीक असतो त्यामुळे तो कधी बदलत नाही, पण काही जणांना बाळ झाल्यानंतर असेल किंवा वजन वाढल्यामुळे चेहऱ्यावर फॅट्स जमा व्हायला लागतात। पण सो प्रयत्न केला की सगळं काही होतं, फक्त थोडं डिसिप्लिन आणण्याची गरज असते। आता खाण्यात काय बदल कराल तर खरंच चेहरा कमी फुगलेला किंवा चांगला शार्प दिसावा असं वाटत असेल तर सगळ्यात आधी पाण्याचा इंटेक वाढवा। जास्त मीठ असलेले पदार्थ, चिप्स, वेफर्स, फास्ट फूड थोडं कमी करा। फळं, भाज्या, प्रोटीन जास्त घ्या। शक्य असेल तर गोड पदार्थही थोडे कमी करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप, कारण कितीही उपाय केले आणि जर झोप नीट नसेल तर चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसतोच, ओके। आता मेकअपमधून चेहरा बारीक दिसण्यासाठी सुद्धा काही टिप्स आहेत, त्या आपण नक्की करू शकतो। तर त्या कोणत्या आहेत आणि बऱ्याच ॲक्टरेस हे करतात। त्यामुळे तुम्ही जर एखाद्या पार्टीला जाणार असाल किंवा बाहेरून मेकअप करून एखाद्या फंक्शनला तुम्ही जात असाल तर तुम्हाला जिथे तुम्ही मेकअप कराल त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की माझा फेस स्लिम दिसेल असा मेकअप करा। त्यांना सर्व माहीत असतं, ते स्वतः करतील। पण एखाद्या वेळेला जर तुम्हाला स्वतःचा मेकअप स्वतः करायचा असेल तर योग्य कॉन्टरिंग केलं तर तुम्हाला चेहरा अधिक शार्प दाखवता येतो। जसं की गालांच्या खाली आणि जबड्याच्या थोडं वर कॉन्टरिंग केलं की चेहरा प्रत्यक्षात बदलला नसला तरी दिसायला तो थोडा स्लिम वाटतो। सो हा सुद्धा एक ऑप्शन तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा। आणि चेहऱ्यावरचे फॅट्स जे आहेत ते आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो यावर सिरियसली विचार करा आणि या एक्सरसाइज फॉलो करा, प्लस डाएट फॉलो करा। ऑब्व्हियसली एका आठवड्यात हा काही चमत्कार होणार नाही आहे, पण मग पाणी जास्त पिणं, मीठ कमी करणं, नीट झोप घेणं, नियमित चालणं आणि काही फेस एक्सरसाइज करणं या सवयी लावल्या तर चेहरा शार्प आणि स्लिम नक्की दिसेल। त्यामुळे वजनाच्या काड्याकडे बघण्यापेक्षा छोट्या सवयींकडे लक्ष द्या, फरक नक्की जाणवेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।